आणि मी त्यांना धन्यवाद देतो संस्थेमार्फत सगळ्यात पहिल्यांदा की गावाकडच्या एखाद्या शाळेमध्ये मुलांना कम्प्युटर शिकायला मिळावं, विशेष करून सायन्सच्या शाखेतील मुलांना शिकायला मिळावं यासाठी त्यांनी मदत केली आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा जाऊन मी पुढे अजून ते तर आहेच, पण त्याच्यापेक्षा धन्यवाद देतो की ते आम्हाला जिवंत ठेवतायत, कोणाला काही हरकत नाही. कारण सिप्ला आहे आणि त्यांची औषधं जी आहेत, कोरोना नंतर जसं आपण बघितले की सगळी प्रॉपर्टी असून सुद्धा मग काय करायचं, जमलो तर काय करायचं, तर पुढं ना शेर सलामत तो पगडी 50. त्यामुळे सिप्लाचं विशेष असं आपण आभार मानले पाहिजे की त्यांनी आम्हाला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जीवन ठेवलं. कारण पूर्वी आपण ऐकायचं म्हणजे आजीकडनं वगैरे असं की त्यावेळी प्लेग नावाचा रोग यायचा, मग ते सगळी घरं सोडून बाहेर जायची, उंदीर घरात मेला किंवा काय प्लेगचा ती जंतू आलेला आहे, पसरलेला आहे, मग लोक सगळी ती सोडून घरं सोडून असं गावच्या बाहेर माळावर जाऊन राहायची. मग ते केव्हा ते ब्रिटिश काळात मग ते कधी स्वच्छता व्हायची, ते सॅनिटायझर करायचे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात असायच्या. पण आता सरांनी जसं सांगितलं तसं सिप्लामुळे भारत हे औषधोपचाराचं केंद्र बनलेलं आहे जगाचं. की जगामधलं एक प्रसिद्ध म्हणजे प्रमुख केंद्र भारत झालेला आहे. आणि त्याचं सगळे स्नेह अशा कंपन्यांना आहे ज्याच्यामुळे भारताचं नाव सुद्धा हे राष्ट्राचं काम आहे. हे औषध म्हणजे विकून पैसे मिळवणं हे केवळ त्यांचा प्रॉफिट असेल असं त्याचा भाग घ्यायचा, हे राष्ट्राचं काम आहे. की आपलं राष्ट्र जे आहे, आपलं राष्ट्र ह्या गोष्टीमध्ये एवढं पुढे गेलेलं आहे की परदेशातील लोक सुद्धा आपल्याकडे ही औषधं मागायला, ट्रीटमेंट घ्यायला येत आहेत, आणि अतिशय महत्वाचं आहे. आता सरांनी अपेक्षा पांबर सर यांनी केली बरोबर, पण त्यांनी जे काम सांगितलं ते आपल्यापेक्षा कितीतरी 100 पटीने पुढचं काम आहे. त्यांच्या कंपनीमार्फत जे काम चाललेलं आहे ते जर आता आपण जे ऐकले थॅलेसिमिया तो आजार आहे किंवा अजून असे अनेक दुर्धर आजार आहेत ज्याच्यामध्ये औषधं खरेदी करणं आपल्याला शक्य होत नाही किंवा गरिबांना मिळतच नाही. म्हणजे औषध नाही म्हणून माणूस मरू नये. थोडक्यात सिप्ला काय करतंय की औषध नाही म्हणून कुठल्याही माणसाला ट्रीटमेंट होता जर होऊन तो मेला असं होऊ नये समाजामध्ये, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. ते अतिशय चांगलं मोठं काम त्यांच्याकडे होतच आहे. आता खरं अशा परिस्थितीमध्ये आता सर ग्रामीण भागामध्ये सायन्स शिकवणं हे आता एनईपीच्या आपण जर विचार करायला गेलो, आता मी एक संस्था म्हणून एक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून असं वाटतं की शासनाचं शिक्षण विभागाचं बजेट आता नेमकं कमी करायला किंवा वाढवायला ते बघायला पाहिजे. खरं म्हणजे ते वाढवायला पाहिजे. शिक्षण आणि संरक्षण या अशा दोन गोष्टी आहेत देशाच्या. आता युद्ध सुरू आहे जगभर, ही वाईट गोष्ट आहे. कारण आपण शांतीच्या तत्वावर ही पृथ्वी किंवा जग तरणार आहे. तर महात्मा गांधींच्यामुळे आपण देशातल्या सगळ्यात माहीत असलेला माणूस महात्मा गांधी आहे जगभर कुठेही गेलं तर ते का प्रसिद्ध झाले, तर त्यांचं शांतीचं पीस जे आहे ते तत्व जे आहे त्याच्यावर टिकले. आता युद्ध सुरू आहे, परंतु आता जर विचार करायला गेलं तसं आपण म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शासनाचं शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. त्यांनी खरं म्हणजे आधुनिकीकरण करायला चाललंय की बाबा वेगवेगळे विषय शिकताय. पूर्वी म्हणजे ही मंडळी सुद्धा शिकली, आता इथे एमआरएफ म्हणून काम करणारे किंवा त्यांची बॉस मंडळी आहे. तर आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घ्यायचं ऑप्शन आपल्याकडे भारतात अजूनही नाहीच. शक्यतो आई बाबा सांगतील ते शिकायचं किंवा मित्र मैत्रीण शिकते म्हणून शिकायचं, असा एक ट्रेंड भारतामध्ये आहे. तर तशाच शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण सगळे शिकलेले मंडळी आहे. पण शासनाला आता असं वाटतंय की ही व्यवस्था थोडी बदलली पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि मुलांना त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे. हा एक चांगला हेतू त्याच्यामध्ये आहे. पण हे सगळं शिकत असताना सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्ही जी पॉलिसी ठरवता ती पॉलिसी तळातल्या माणसाकडे पोहोचण्यासाठी म्हणजे आपल्याकडे व्यवस्था आहे, ती व्यवस्था निर्माण केलेली आहे का, हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये भाग आहे. धोरणं चांगली आहेत. अगदी 6 विषय मला शिकायचे आहेत, मला वाटतं इथं इंग्रजी शिकायचं आहे आणि तिथं मला शिवराजमध्ये बीएससी शिकायचं आहे किंवा सरांच्या केरळमध्ये एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये मला अजून फिजिक्स शिकायचं आहे. ही व्यवस्था चांगली आहे, पण हे शिकवण्यासाठी त्याला उपलब्ध असणारे शिक्षक, आता असलेले शिक्षक ते त्याला मॅच कसे करणार, ऑनलाईन सिस्टम आपल्याकडे काही आहे काय, ते जिथं लेक्चर्स अटेंड करू शकतील, त्या भौतिक सुविधा नसताना हे शिक्षण कसं होणार. म्हणजे शासन करण्याची चांगली गोष्ट आहे, थोडं लेट जागे झालो, पण तयारीसाठी अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्याचशा संस्थांना मदत करावी लागणार आहे. आणि शासनाचं अजून एक चुकताना असं दिसतं की मोठ्या संस्थांना मदत करायचं धोरण आहे. आपण म्हणतो तसं आम्ही ग्रामीण भाग, आता ग्रामीण भागात आहोतच, पण आता इथं व्यवस्था शहरात जे ज्ञान लवकर येते की आमच्याकडे येण्यासाठी म्हणून. कारण बजाज एमबीए करायचं झालं, आता सर एमबीए आहे, आता बजाज मध्ये एमबीए शिकायचं तर तिथं 50 लाख रुपये भरावे लागतात. मग तेच एमबीए तेच विषय जर आपण चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये समजा 1 लाखामध्ये शिकू शकलो तर ते मोठं काम होईल. परंतु ही जी दरी आहे शिक्षणामध्ये ही वाढता कामा नये. म्हणजे बजाजचा एमबीए म्हणून तो कोणतरी चांगला माणूस आहे आणि आमचा दोरेवाडीचा मुलगा तो एमबीए शिकलाय, तो सिलेबस पण तो ग्रामीण भागात शिकलाय म्हणून त्याचं महत्व कमी आहे असं होता कामा नये. म्हणजे कसं जसं गरीब श्रीमंतांची दरी आहे तशी ती शिक्षणाची दरी तयार होईल.
त्यामुळे गरिबाचं शिक्षण आणि श्रीमंतांचं शिक्षण अशी काही व्यवस्था निर्माण होता कामा नये देशामध्ये, याची काळजी सुद्धा शासनाने घेतली पाहिजे. आता हे सगळं आपले शिक्षण विभागाच्या तक्रारी त्यांच्याकडे मांडून काय सगळ्या उपयोग नाही. ती मंडळी आहेत ते त्यांच्या कामामध्ये तज्ञ आहेत, जसं की आदर पुनावाला असतील किंवा यांच्या कंपन्या ज्या आहेत खरं म्हणजे यांचे उपकार म्हणावे थोडे. आता मी तर असं म्हणजे गमतीनं असं म्हणेन की डॉक्टरकडे गेल्यावर मी असं म्हणणार की मला शुक्लाचीच औषधं द्या, मी आता इथनं पुढे तीच औषधं खाणार असं म्हणू शकते काय बघायला पाहिजे. माझे मित्र पण काही मी बीएससीच आहे स्वतः, बीएससी केमिस्ट्री असल्यामुळे मला थोडंसं इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये. आमचे मित्र पण काही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहेत, तर एक अशा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एकाच प्रकारचं औषध जे कोणीच बनवू शकत नाही. मग ते सापाच्या विषापासनं, मग ते चरबीपासनं, मग काही मांस पेशी घेऊन वगैरे अशी वेगवेगळी औषधं बनवावी लागतात ती. तरी अतिशय किचकट काम असते, त्याच्यावर संशोधन व्हावं लागतंय. कुठलेही औषध केव्हाही कुणाला देऊन चालत नाही. जसं भारतामध्ये आयुर्वेद श्रेष्ठ आहे, परंतु आयुर्वेदाचा उपचार सगळ्यावर चालणार नाही. त्यासाठी ही औषधं आपल्याला ही ॲलोपॅथीची घ्यावंच लागतात. आपण जगायचं असेल, आता हार्ट अटॅक केला तर 50,000चं औषधे दिलंच पाहिजे. त्याचं काय पानाची खा म्हणून चालत नाही आपल्याला. तर असं सगळा फरक आहे. तर ही मंडळी जी आहेत ही मॉडर्न जगामध्ये काम करतात. याला कसलं जे म्हणतात, जसं कोरोना पण असं लोकांच्यामुळे कदाचित आला असेल सुद्धा काय सांगता येत नाही. यातली संशोधन करणारी जी मंडळी आहेत ती अजूनही पुढचा विचार करतात, तर पुढच्या जगावर काय असेल, इथनं कुणी तिथं गेलं तर काय होईल, तिथं मी जाऊन जगू शकेल काय, दुसरं काय की मला टोचून घेतलं तर काय होईल. जसं बाबांचं आपण ऐकलंय की आपण जो कुष्ठरोग होतो तो ही मंडळी सांगतात की बाबा आपल्याला कोरोना होणार नाही एकदा होऊन गेल्यानंतर, पण माणूस ते घाबरते, तिथे जात नाही का मला काहीतरी होईल. म्हणजे जीव शेवटी आपल्याला प्यारा असतोय, स्वतःचा जीव एकदम आवडत असतोय तो. तसं बाबांनी स्वतः टोचून घेतलेलं की ह्यामुळे काही होत नाही दाखवायला जगाला. म्हणजे असं त्यांच्यावर सुद्धा संशोधन करावं लागतंय. अनेक टप्पे असतात, 10 टप्पे असतात, आणि मग 11व्या वेळी ते औषध आपण वापरत असतोय. त्यामुळे ही मंडळींचे आपल्यावर केवळ एक कॉम्प्युटर दिले म्हणून नाही, तर आम्हाला जीवन ठेवणं, हा समाज सुदृढ ठेवण्यासाठी म्हणून आता सगळं महत्वाचं एक काम करा. शुगर बीपीवरची सगळ्यात स्वस्त आणि फुकट औषधे देतात काय बघा. कारण आता एवढे पेशंट झालेले आहेत, घरात पाहुणा आला की त्याला आता विचारायला लागतंय की तुम्हाला साखरेचा चहा चालतोय की बिन साखरेचा, आणि ते आधीच विचारतोय आल्या त्यांना. आता अशी वेळ आलेली आहे, मी माहित आहे हे सगळ्या बघितलंय. तुम्ही म्हणताय तुम्ही तुमच्यामुळे आम्ही हेल्दी व्हायला समाज, पण मला तर असं वाटलंय काही वेळा परिस्थिती उलट झालंय. काही प्रत्येकाला काही ना काही व्याधी आहे. मला कमरेचं दुखणं आहे, कुठल्या तरी शिक्षकाला आमच्या शुगर आहे, एक ते बीपी दररोज तपासून घ्यायला जातात, आणि काही वेगवेगळे आजार आहेत. त्यामुळे शेवटी म्हणजे प्रत्येकाला एवढी औषधं खायची काय आम्ही, हा फरक प्रश्न आला. तेव्हा तुम्ही असं काही संशोधन करा जेणेकरून आम्हाला आजारच येणार नाही. आमची लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत ते डिसीजेस सुद्धा कमी व्हायला पाहिजे. व्यायाम करणं, ह्या त्या सगळ्या गोष्टींमुळे आपण ते सगळं करू. आज या निमित्तानं ही सगळी मंडळी आली आमच्या शाळेमध्ये, त्यांनी व्यवस्थित बघितलं. म्हणजे खरं म्हणजे खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. चांगल्या कंपन्या असतात, ते काम जे आहे ते आपण त्यांचा चांगला वापर करूया. तुम्हाला काही विनंती करेन, मुलांनी ते चांगलं शिकायला पाहिजे. बऱ्याचदा आम्ही गमतीनं सांगतोय, जिल्हा परिषदेच्या शाळांचा अनुभव आहे अजित सर, की ते कॉम्प्युटर दिलेले होते. ते 25 वर्षापूर्वी एक कॉम्प्युटर दिला. ते शिक्षक लोक काय करायचे, ते व्यवस्थित पांढऱ्या कपड्यामधून कपाटात ठेवायचे का, तर ते 4च देताना ते लिहून द्यायला म्हणजे तो दुरुस्त नसला तर तो दुरुस्त करून द्यावा लागेल म्हणून. तर तसं करायचं नाही. आपण ते वापरून खराब होणे शिकला आपल्याला आम्ही द्यायला तयार आहे, काय काळजी करू नका तुम्ही. त्यामुळे ते भरपूर वापरा, वापरून ते खराब होईल एवढे ते वापरा तुम्ही. आणि त्याचं ज्ञान जे आहे ते ज्ञान तुम्ही काय करा, म्हणजे आत्मसात करा, जेणेकरून तुम्ही आमच्या शाळेचं नाव पुढे जाऊन उज्ज्वल कराल. कंपनीचं सुद्धा नाव तुम्ही नक्कीच सांगाल की या कंपनीने आम्हाला त्याला कम्प्युटर दिले म्हणून मी शिकू शकलो, असं आपण तिथं नक्कीच आठवण करणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा हे सिप्ला कंपनीचं आणि हे मिळवून देण्यासाठी म्हणून आमचे एक जावई बापू आहेत, त्या जावई बापूंच्या ओळखीमधून आम्ही ह्या मंडळीपर्यंत पोहोचलेलो होतो. त्यांचं सुद्धा धन्यवाद देतो. ह्या सगळ्या मंडळींचं सुद्धा मी आभार मानतो. यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. सिप्ला कंपनी आपल्या दातृत्वातून आमच्या महाविद्यालयापर्यंत पोहोचलेली आहे. संस्कृतमध्ये एक वचन आहे, दाता भवती वानवा. परंतु ही वानवा घालवून आमच्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक अशा प्रकारचं साहित्य त्यांनी बहाल केलेलं आहे. पुनश्च त्यांचे आभार. यानंतर वोट ऑफ थँक्स. I may request now Dr. S. P. Zurgester for vote of thanks.